तर अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। आवाज वाढव थोडासा, अजून बाहेरचा बघ नाही तर म्हणा इकडचा। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 66 क्रमांकाचा श्लोक 1418 क्रमांकाची ओवी सुरू आहे। भगवान परमात्मा संपूर्ण गीतेचं सार, संपूर्ण 18व्या अध्यायाचा सार, किंबहुना सगळ्या शास्त्रांचं सार या श्लोकामधून सांगतात। ते सार जर काय असेल तर भगवत शरणागती आहे। म्हणून भगवंत म्हणतात की मला तू शरण ये। पण शरण येत असताना कसा शरण ये तर सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। असा जर तू मला शरण आलास तर अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। मी तुला सर्व पापातून त्या ठिकाणी काय करील, मुक्त करील। हे आश्वासन भगवान परमात्म्याने दिलं। अनन्य शरण आल्यानंतर, अभेद भावाने शरण आल्यानंतर तू त्या ठिकाणी माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पाप पुण्य सुख दुःख जन्म मरण हे तुला कुठल्याही प्रकारे बाधा करणार नाही। स्वाभाविक या सगळ्यातून तू काय होशील, मुक्त होशील। भगवंतांनी हे अर्जुनाला म्हणजे भक्ताला दिलेलं आश्वासन आहे आणि हे आश्वासन पूर्ण करण्याकरता म्हणून अगोदर भगवंतांनी अर्जुनाला हे सगळं समजून सांगितलंय। आपलं दिव्य ज्ञान, गुह्य ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे। तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयान्ति ते। भगवान परमात्मा अनेक प्रकारे आपल्या भक्तांच्यावर कृपा करत असतात। शब्द कृपा आहे, नेत्र कृपा आहे, हस्त कृपा आहे आणि आलिंगन कृपा सुद्धा आहे। तेव्हा भगवान परमात्मा आता शेवटचा पर्याय म्हणून अर्जुनाला काय करतात, आलिंगन देतात। तसं तर शब्द कृपेनेच बोध प्राप्त झालेला आहे, पण समजा त्या बोधामध्ये जर काही कमकुवतपणा असेल तर तो बोध दृढ होण्याकरता देवाने आता पुन्हा काय केलंय, आलिंगन दिले। कसं आलिंगन दिलं त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात। मग सावळा सकंकनू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो। भगवान परमात्म्याने भगवंताचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात सावळा सकंकनू, म्हणजे भगवान परमात्मा जो आहे तो त्या ठिकाणी सुंदर आहे। भगवंताच्या रूपाचं वर्णन या ठिकाणी केलंय। भगवान परमात्म्याचं जे रूप आहे ते कसं आहे, सावळे सगुण सकळ जीवाचे जीवन घनानंद मूर्ती पाहता हारपले मन, असं वर्णन केलं। भगवान परमात्मा सावळा आहे आणि त्यात भगवान परमात्म्याचा रंगही सावळा आहे आणि भगवंताने सुंदर असे अलंकार धारण केलेले आहेत। हातामध्ये भगवान परमात्म्याने कंकण घातलेलं आहे, त्यामुळे तो भगवंताचा जो हात आहे तो अधिकच शोभून दिसत आहे। आधीच भगवान परमात्मा शोभून दिसणार आहे
आणि त्यात भगवान परमात्म्याने अलंकार धारण केलेला आहे. अलंकारामुळे भगवंताला शोभा आहे का भगवंतामुळे अलंकाराला शोभा आहे? भगवंतामुळे अलंकाराला शोभा आहे. अंगाचेनी सुंदरपणे लेणे असे अंगची होय लेणे, अलंकारिले कवन कवने हे निर्वचेना. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलिंगन देतात. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटिओ, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीओ. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहरे गोमटिओ, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटिओ. कास पितांबराची सुंदर सुगंध साजे उटिओ, अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळाओ. भगवंताचं वर्णन करत असताना असं वर्णन केले, भगवान परमात्मा सुंदर आहे. किती सुंदर आहे भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याचं सौंदर्य जे आहे ते प्रकृतीच्या पलीकडचं आहे. सगळ्यांचं मन वेधून घेणारा असा भगवान परमात्मा, आणि त्याने सुंदर असा हातामध्ये अलंकार धारण केलेला आहे. कंकण आहे, जणू काही त्याने आपल्या हातामध्ये ते कंकण बांधलेलं आहे. कंकण कशा करता बांधतात हातामध्ये? आपल्या भक्तांचा उद्धार करण्याची जिम्मेदारी, भक्तांना उद्धार करण्याचं त्या ठिकाणी ब्रीद ज्याचं आहे, म्हणून त्या ठिकाणी ते कंकण हातामध्ये बांधलेलं आहे. ते कंकण हे दाखवत आहे की मी माझ्या भक्तांचा काय करत असतो? उद्धार. भक्तांचा उद्धार करण्याकरताच मी हातामध्ये काय भक्ताच्या नावाने कंकण धारण केलं. किंवा भगवंताचे भक्त हेच भगवंताच्या हातातलं कंकण आहे. आणि म्हणून भगवंतानी ते अर्जुनाला निमित्त केले आलिंगन देण्याचं. मग सावळा स कंकणू बाहू पसरोनी दक्षिणू. उजवा हात भगवान परमात्म्याने पुढे केलेला आहे. कोणतंही काम, पवित्र काम करायचं असेल तर दक्षिण अंग पुढे केलं जातं. म्हणून बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू. भगवान परमात्म्याने आलिंगन दिलंय. कोणालाही भगवान परमात्मा आलिंगन देत नाहीये. ऋषी मुनी भगवंताचं ध्यान करतात, चिंतन करत. योगियांचे ध्यानी ध्याता नातुडशी असं म्हटलेलं आहे. वरी योगियाचेही मानसे उमरडोनी जाय म्हटलंय. ते तर मलाही पाठ आहे ना हो. योगियांचे मानसे उमरडोनी जाय. असा भगवान परमात्मा आहे, तो योग्यांच्या ध्यानात येत नाही. त्याचं दर्शन त्या ठिकाणी दुर्लभ आहे. पण असा भगवान परमात्मा, तो मी वैकुंठी नसे वेक वेळ भानुबिंबी न दिसे. वरी योगियांचे मानसे उमरडोनी जाये. परी तयापासी पांडवा मी हारपला गेवसावा. जे नाम घोषू बरवा करती माझा. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा नामचिंतन करणारे, भगवंताला आवडणारे, प्रिय असणारे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये अर्जुन महाराज आहेत. जे शरणागत भक्त आहेत ते देवाला काय करतात? आवडतात. आणि अर्जुन महाराज शरण तर आलेलेच आहेत, पण कसे शरण आलेले आहेत? आपुलेनी भेदेविन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळ जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतो. परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत अर्जुन महाराज. परमात्म्याला ते शरण आलेले आहेत.
आणि असा शरण आलेले आहेत. सामान्य अर्जुन महाराज भक्त नाहीत, तर ज्ञानोबाराय वर्णन करतात, आलिंगीला स्वशरणू भक्तराज तो भक्तराज आहे. शरण आलेला आहे, पण तो काय आहे? भक्तराज आहे. ते अर्जुन महाराजांना इथे ज्ञानोबाराय वर्णन करतात भक्तराज. कोण वर्णन करणार आहे? ज्ञानोबाराय वर्णन करतात, ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी. असे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी अर्जुन महाराजांचं वर्णन करताना अर्जुन महाराजांना म्हणतात, अर्जुन महाराज सामान्य भक्त आहेत का भक्तांचे राजे आहेत? भक्तराज किरीटी. 2-3 ठिकाणी ज्ञानोबारायांनी आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे. भक्तराज का म्हटलं अर्जुनांना? अशी कोणती भक्ती अर्जुन महाराजांच्याकडे आहे? काय त्या भक्तीचं स्वरूप आहे? तर भक्तीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. अनेक भावातून भगवंताची भक्ती करता येते. भगवंताची भक्ती करत असताना दास्य भावातून भगवंताची भक्ती आहे, वात्सल्य भावातून भगवंताची भक्ती आहे, सख्य भावातून भगवंताची भक्ती आहे, मधुर भावातून भगवंताची भक्ती आहे. परंतु अर्जुन महाराजांच्या भक्तीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी करताना असं म्हटलंय, देखे आत्मनिवेदना तळीची, पीठिका होय सख्याची, पार्थू अधिष्ठात्री, ते तिची मातृका गा. मातृका म्हणजे देवी बरं का. अधिष्ठात्री देवी आहे तिथली. आणि या सख्य भक्तीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मनिवेदना तळीची, म्हणजे आत्मनिवेदनाच्या अगोदरची. लगेच शेवट आत्मनिवेदन भक्ती आहे, पण या आत्मनिवेदना अगोदरची जी भक्ती आहे ती काय आहे? सख्य भक्तीची. तसे भक्तीचे 9 प्रकार आहेत. आता नवरात्र चालू आहे ना, प्रत्येक दिवशी एक भक्ती करायची. श्रवणम कीर्तनम विष्णोः, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. 9 मध्ये आत्मनिवेदन शेवटी आणि त्या आत्मनिवेदनाच्या अगोदरची भक्ती मात्र सख्य भक्ती सांगितली. आणि भगवान पार्थ अधिष्ठात्री तेथीची मातृका गा म्हटले. म्हणजे ज्ञानोबाराय अर्जुन महाराजांचं वर्णन करत असताना म्हणतात, त्या सख्य भक्तीची अधिष्ठात्री देवी, आदिशक्ती म्हणजे कोण आहेत? अर्जुन महाराज आहेत. त्या ठिकाणी फार मोठा अधिकार आहे. किती सख्य अर्जुन महाराजांचं आहे देवाबरोबर. सख्य भक्तीमध्ये एक आगळा आणि वेगळा एक संबंध असतो. सख्य भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. सख्य भक्तीमध्ये त्या ठिकाणी सर्व गुज गुह्य सगळं सांगितलं जातं. आणि सख्य भक्ती खूप श्रेष्ठ आहे, देवाला आवडणारी भक्ती आहे. आणि या सख्य भक्तीचे आचार्य कोण आहेत? अर्जुन. सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप. या सख्यत्व भक्तीमुळे अर्जुन महाराजांनी भगवंताला वश करून घेतलेला आहे. जे कोणाला सांगितलं नाही ते सगळं अर्जुनाला सांगितलं. अर्जुन महाराजांवर भगवान प्रेम करतायत म्हणून अर्जुन महाराजांच्या अर्जुनाचे रती होय हा सारथी झालेले आहेत.
किंबहुना अर्जुनाच्या घोड्याची सेवा भगवान परमात्मा करतात. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुत निवारे. आणि अर्जुन महाराजांच्या करता पुन्हा पुन्हा हे गीतेतलं ज्ञान सांगतात. अर्जुन महाराजांचं निमित्त करूनच हे दिव्य ज्ञान आपल्याला सुद्धा ऐकायला मिळालं म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुनास विशेषिस्ता व्हावा, ऐसे आवडले मज जीवा, जित्रिभुवनीचे आ दैवा हे काय तो. अर्जुनाचं स्तवन करत असताना काय काय वर्णन केले, अर्जुनाला किती किती उपमा दिल्या. म्हणून इथे मात्र अर्जुनाला काय म्हणतात, भक्तराज. हे भक्तराज आहेत, सगळ्या भक्तांचे काय आहेत, राजे आहेत, मुकुटमणी आहेत. जेवढी काही भक्त असतील त्या सगळ्या भक्तांनी ज्यांना त्या ठिकाणी मान द्यावा, त्या भक्तामध्ये श्रेष्ठत्व ज्यांना प्राप्त झालेलं आहे असे काय आहेत, अर्जुन महाराज आहेत. म्हणून भक्तराज किरीटी परिसत, भक्तराज तो आलिंगिला स्वशरणो. त्या ठिकाणी भक्तराज तो असं म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलिंगन देतात आणि आलिंगनाच्या माध्यमातून भगवंतांनी आपलं दिव्य ज्ञान कशा करता आलिंगन दिलेलं आहे. आलिंगनाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. भगवंताने जे दिलेलं आलिंगन आहे हे काही सामान्य आलिंगन नाही. आलिंगनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एकदा आलिंगन देण्याकरता धृतराष्ट्राने भीमाला बोलवलं होतं. म्हणले, मला बरेच दिवस झालं तो भेटला नाहीस, मला तुला आलिंगन द्यायचंय, तू मला खूप आवडतो. म्हणून धृतराष्ट्राने सांगितलं, एकदा एकांतात सकाळी सकाळी तू मला भेटायला ये, मला तुला काय द्यायचंय, आलिंगन द्यायचंय. आणि भीमाला सुद्धा आनंद झाला. किती केलं तरी आपले कोण आहेत, काका आहेत, काकांना भेटायला जायचंय म्हणून भीमराज निघाले आनंदाने. आलिंगन देण्याकरता निघाल्यानंतर भगवंतानी म्हटले, थांब भीमा, कुठं चाललाय. म्हटले, काकाला भेटायला चाललंय. हो, काकाला भेटायला तू चाललायस खरा, पण तुला परत यायचं असेल तर थोडं थांबून जा, माझं ऐकून जा. कारण काकाला तुला प्रेमाने भेटायचंय का द्वेषाने भेटायचंय, कपटाने भेटायचंय. आणि म्हणून भीमाला भगवंतानी युक्ती सांगितली, तू भेटायच्या अगोदर तुझ्यासारखाच एखादा लोखंडाचा पुतळा तयार कर आणि तो पहिला पुढं सरकवून दे आणि मग तू जाऊन भेट. भीमाने भगवंताचं ऐकलं आणि तसा पुतळा पुढे केला. आणि केल्याबरोबर तो धृतराष्ट्राला आनंद झाला. धृतराष्ट्राने त्या लोखंडाच्या पुतळ्याला आलिंगन दिलं आणि इतक्या जोरात आवळलं, सगळी शक्ती एकवटून आवळलं. त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ झालं. काय, भीम म्हणायला लागला, मी जर असतो तो माझं थालीपीठच झालं असतं. बरं झालं देवाने मला सांगितलं, थांबवलं, मी गेलो नाही. हेही आलिंगन, पण हे आलिंगन कपटाचं आलिंगन आहे. पण देवाचं आलिंगन हे मात्र आनंदाचं आलिंगन आहे, प्रेमाचं आलिंगन आहे. हो, आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे. आदिशक्तीने सुद्धा अनेक लोकांच्यावर अशा प्रकारे कृपा केलेली आहे. शक्तीशिवाय जगातलं कोणतंच कार्य होत नाही. शक्तीचा जर अपमान झाला तर त्या ठिकाणी शक्ती जर निघून गेली तर देवाला सुद्धा काही कार्य करता येत नाही असं म्हटलंय. म्हणून आदिशक्ती जी आहे ती नेहमी सर्व ठिकाणी त्या ठिकाणी राहत असते, देवाच्या बरोबर सुद्धा राहते. देवी भागवतामध्ये कथा आली, हलाहल नावाचा एक अनेक दैत्य आहेत, हलाहल नावाचे दैत्य. आणि त्या हलाहल नावाच्या दैत्यांनी सगळ्या जगाला त्रास दिला. ब्रह्मदेवाच्या वरदानाने ते बलवान झाले
सगळ्यांना त्रास दिला. सगळ्या देवांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची शरणागती केली. देवाला सांगितलं, या हलाहल नावाचे दैत्य आम्हाला त्रास देतात, त्यांच्याबरोबर युद्ध करण्याकरता म्हणून भगवान शंकर आणि भगवान विष्णू हातामध्ये आयुध घेऊन निघाले. त्या हलाहल दैत्याबरोबर अनेक वर्ष युद्ध चाललं, पण हलाहल दैत्य जे होते ते पराजित होत नव्हते. शेवटी अनेक वर्षानंतर ते हलाहल दैत्य जे आहेत ते दोघे पराजित झाले. आणि पराजित झाल्यानंतर भगवान विष्णूंना आणि भगवान शंकरांना वाटलं आम्ही यांना पराजित केलंय. वास्तविक पाहता त्यांच्याकडे शक्ती होती म्हणून हे पराजित झाले होते. शक्तीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि म्हणून शक्तीला असं वाटलं यांना आपली काही किंमत नाही, म्हणून शक्ती त्यांना सोडून गेली. आणि शक्ती त्यांना सोडून गेल्यानंतर भगवान परमात्मा जो आहे विष्णू भगवंताला सुद्धा सृष्टीचं पालन करता येणार आणि भगवान शंकरांना सृष्टीचा संहार करता येणार, कारण शक्तीच नाही. शक्ती नसेल तर काहीच करता येत नाही कोणाला. मायेच्याद्वारे सगळं चालू असतं. ब्रह्मदेवाने हे सगळं सृष्टी स्थितीचं कार्य हातात घेतलं, संहाराचं कार्य हातात घेतलं. पण देवांची शक्ती देवांना मिळाली पाहिजे म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या सगळ्या प्रजापतींना सनकादिकांना तपश्चर्या करायला लावली, आदिशक्तीची आराधना करायला लावली. आदिशक्तीची आराधना झाल्यानंतर आदिशक्तीने प्रगट होऊन सांगितलं, यांनी शक्तीची अवहेलना केली म्हणून शक्ती यांना सोडून गेली. तर तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी माझी स्तुती केली, मला प्रसन्न केलंय, काय तुमची इच्छा आहे? म्हटले या देवांची शक्ती त्यांना प्राप्त व्हावी, पुन्हा एकदा सृष्टी सगळी व्यवस्थित व्हावी. मग आदिशक्तीने सांगितलं आता मी परत 2 रूपाने अवतार धारण करील आणि एका रूपाने भगवान विष्णूंच्या घरी जाईन, एका रूपाने भगवान शंकराकडे जाईन. मग शक्तीनेच पुढे दक्ष प्रजापतीच्या घरी अवतार धारण केला आणि सतीच्या रूपाने भगवान शंकराकडे गेली. समुद्राच्या पोटी अवतार धारण केला आणि लक्ष्मीच्या रूपाने ती सतीच पुढे भगवान विष्णूंच्याकडे गेली असं वर्णन केलंय. कशा करता हे सांगितलं की शक्तिपाताचे अनेक प्रकार आहेत. देवाने स्मरणाने सुद्धा शक्तिपात करता येतो, पण भगवंताला स्मरणाच्या द्वारे अर्जुनाला ज्ञान देता आलं असतं, नुसतं पाहून सुद्धा ज्ञान देता आलं असतं, पण पाहून ज्ञान देण्यात देवाला आनंद झाला असता का? जसं भक्तांना ज्ञान द्यायचंय तसं देवाला सुद्धा भक्तांच्या आलिंगनात आनंद वाटतो. देवाला भक्तांना पाहताना आनंद होतो. भगवान परमात्मा म्हणतात तया संगाचे ने सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपम दोवरी दोनी भुजा आलो घेवनी आलिंगनावया लांगोनी. कशा करता देवाला भुजा देवा? वास्तविक पाहता भगवंत निर्गुण निराकार आहेत, पण अवतार धारण केलेला आहे. म्हटले दोवरी दोन्ही, 2 आहेत अगोदरच्या आणि आणखीन 2, 4 भुजा आहे. कशा करता या 4 भुजा धारण केल्यात? 2 भुजेने समाधान होत नाही. आलिंगन देताना देवाला सुद्धा त्या भक्ताच्या आलिंगनात एक आनंद घ्यायचा आहे. म्हणून देवाला आनंद प्राप्त होण्याकरता देवाने आलिंगन दिले. ज्ञान तर अर्जुनाला द्यायचंच, पण नुसतं ज्ञान द्यायचंय का देवाला सुद्धा आनंद घ्यायचा आहे? देवाला सुद्धा त्या ठिकाणी संतांचे सुख झाले या मनोनी सेवा करीत यांची. भगवान परमात्म्याला संतांचं सुख वाटतं, त्यांना पाहावंसं वाटतं. तो पाहावा हे डोहळे म्हणून आचक्षुषी मज डोळे हातीचे नि लीला कमळे. पाहण्यासाठी म्हणून भगवान म्हणतात मी डोळे झाले, माझे डोळे सार्थक झाले, आज माझा हात सार्थक झाला. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं? आलिंगन दिलं. आलिंगीला स्वशरणू भक्त राजू तो. कशा करता हे आलिंगन दिलंय देवानी?
आलिंगन देण्याचं निमित्त आहे, आलिंगन देण्याची अनेक कारण आहेत. आलिंगन कशा करता दिले? देवाचं मनातलं कारण कोणाला माहिती नाही. करी कारण ते कळो नेदी कोणा. आपल्यालाही आनंद घ्यायचा आहे, पण भक्ताला आलिंगन दिल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुनाला हे शेवटचं आलिंगन देण्याचं मागचा हेतू काय? इथून भगवंताला असं सांगायचं, ही सगळी गीता तुम्ही ऐकल्यानंतर आता उपदेश समाप्त झाला आहे. ही गीता जर तुम्ही व्यवस्थित वाचली, ही जर ज्ञानेश्वरी व्यवस्थित वाचली, नित्य तिचं मनन चिंतन केलं, तर मी तुम्हाला शेवटी आलिंगन दिल्याशिवाय राहणार नाही. ज्ञान तर होईल तुम्हाला, तुम्ही भगवत स्वरूप झाला. पण नुसतं भक्ताला भगवत स्वरूप व्हायला आवडतंय का? भगवत स्वरूप होऊन देवाचा आनंद घ्यायचा आहे? भगवत स्वरूप झाल्यानंतर सुद्धा भगवान परमात्म्याला पाहायचंय. भगवत स्वरूप झाल्यानंतर सुद्धा भगवंताचं भजन करायचंय. मग याही वरी पार्था माझ्या भजनी असतात तरी तया ते मी माथा मुगुट करी. म्हणून भगवान परमात्म्याला असे भक्त आवडतात, परमात्मा स्वरूप होऊन परमात्म्याचं चिंतन करतात, परमात्म्याचं भजन करतात. आणि म्हणून हे जे आलिंगन दिलेलं आहे भगवंतानी, सगळ्या भक्तांना भगवान म्हणतात की मी तुम्हाला शेवटी काय केल? सगुण सुद्धा आनंद देईल. कारण भक्ताला जो आहे, भक्त जो असतो त्याला केवळ निर्गुण साक्षात्कारात समाधान होत नाही. निर्गुण साक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा भक्त जे असतात, माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुडी. निर्गुण साक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा पुन्हा भजन आवडतं, पुन्हा देवाची सेवा करायला त्यांना आवडत असतं. निर्वाळले हात सांगू परी माझा अनुरागू सप्रेमू जया. अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. म्हणून भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी आनंद वाटतोय. आलिंगन देणारे भगवान परमात्मा म्हणजे जरी निर्गुण साक्षात्कार झाला, आता अर्जुन ब्रह्मरूप झालेला आहे, तुम्ही आम्ही सुद्धा काय झालोय? सर्व धर्मान परित्यज्य. आवेद शरणागती झाल्यावर आलिंगन द्यायची गरज काय आहे की नाही? आवेद शरणागती झाली का नाही? आता पूर्ण ब्रह्म झाला, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. पण तरी सुद्धा भगवंताला आलिंगन द्यायची गरज काय? आपण असा भाव सुरुवातीला सांगितलं की काय त्याच्यात कमकुवतपणा राहिला असेल तर पूर्ण करण्याकरता आलिंगन. ठीक आहे, एक भाव हा आहे. आलिंगन देण्याचं कारण काय? देवाला आनंद वाटतोय म्हणून आलिंगन दिलं, दुसरं कारण. आणि तिसरं आलिंगन, जरी पूर्ण ब्रह्म झालाय पार्थ तरी सुद्धा सगुण भक्तीचा आनंद काही वेगळाच आहे ना. जरी पूर्ण ब्रह्म झाला, भगवत स्वरूपाचा साक्षात्कार झाला, तरी सुद्धा देव भेटायला आल्यावर तुम्ही नको म्हणाल का? हा, साक्षात्कार झालाय, सगळीकडे भगवान परमात्मा कळालाय, पण तरी सुद्धा जे भक्त असतात त्यांना असं वाटतं की देव मला काय डोळ्याने दिसला पाहिजे, देवाला मला कानाने ऐकता आलं पाहिजे, देव कधीतरी येऊन मला त्याने आलिंगन दिलं पाहिजे. याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती असं म्हणतात. भक्ती सुखा लागी आपणची दोही भागी वाटून या अंगी सेवके बाणे. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतानी वर काय दिलेलं आहे? आलिंगन दिलं. हे काय? ज्ञानोत्तर सगुण भक्ती असे घ्या. पण इथे मात्र ज्ञानोबारायांनी जे वर्णन केलेलं आहे, हे आलिंगन भगवंतानी जे दिलंय कशा करता दिलंय? आपल्या हृदयातलं ज्ञान अर्जुनाला देण्याकरता. म्हणून काय द्यायचंय देवाला अर्जुनाला, त्याचं वर्णन पुढच्या ओळीत आहे, वाचा सगळ्यांनी. काय द्यायचंय देवाला अर्जुनाला?
न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागोते ओसरले आईशे जे काही एक बोला बुद्धीशी आटक ते द्यावया मिख खेवाचे केले. आईशे जे काही एक जे बोला बुद्धीशी आटक म्हणजे बुद्धीला वाणीला सुद्धा अगम्य आहे असं परमात्मा तत्व आहे. आणि ते परमात्मा तत्व अर्जुनाला देवाला काय करायचंय द्यायचंय. परमात्मा तत्व म्हणा ज्ञान म्हणा आपला स्वरूप साक्षात्कार म्हणा. आणि ते स्वरूप कसं आहे न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते. ज्याला प्राप्त करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी शब्द गेला. बोलणे मागवते ओसरले. त्या शब्द त्या परमात्म्याला पाहण्याकरता शब्द त्या परमात्म्याचं वर्णन करण्याकरता गेला 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 शब्दाने वर्णन केलं. आणि परमात्मा स्वरूपाचं वर्णन शब्द करू शकतो काय. ज्ञानोबराय म्हणतात न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओसरले. त्या परमात्म्याला न पवता जयाते त्याला प्राप्त न होता काखे सुनी बुद्धी ते बुद्धीला आपल्या काखेत घालून बोलणे मागवते ओसरले. बोलणं जे आहे ते परत आलं म्हणजे एकटा बोल शब्दच परत आला नाही शब्द बुद्धीला काखेत घेऊन परत आला. म्हणजे परमात्मा स्वरूपाला जाणण्याकरता जर बुद्धी गेली परमात्मा स्वरूपाला जाणण्याकरता शब्द गेला तर तो परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही. हे असो शब्द ब्रह्मजी बाजे हां यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वाणी जी आहे ज्ञानोबा उपनिषद वर्णन करतं वाणी जी आहे अप्राप्य मनसासह वाचा निवर्तन्ते परत येते मागे फिरते. ठावो न पवता जयाचा मनेशी मुरडली वाचा तो देव होय शब्दाचा. परमात्म्यापर्यंत शब्द जातो परंतु गेल्यानंतर त्या परमात्म्याचं दर्शन शब्द करू शकत नाही. ऐसे शब्द जात मागवते सरे ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेथ न सरे विचाराचा. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी शब्द पोचू शकत नाही. शब्द परमात्म्याला जाणू शकत नाही. एवढा मोठा वेद जाणो गेला पौढे मौनावला. त्या ठिकाणी वर्णन करण्याकरता वेद गेले परंतु वेद वर्णन करतात ते अतद्व्यावृत्तीने वर्णन करतात. असा परमात्मा नाही. आणि परमात्म्याचं वर्णन करायचं म्हटलं की आम्हा तया मोग एके पांती म्हटले आम्ही वर्णन करू शकत नाही तोही वर्णन करू शकत नाही. दोघं वेदवानोनी तवची चांग जव न दिशे तुझे अंग. परमात्म्याचं वर्णन वेद का करू शकत नाही कारण वेद म्हणजे शब्द आहे. आणि शब्द म्हटल्यानंतर शब्द जो आहे तो नाम रूप संबंध जाती क्रिया भेद यांचं वर्णन करू शकतो. परमात्म्याच्या ठिकाणी हे काहीच नाही. नाव नाही रूप नाही संबंध नाही जाती नाही क्रिया नाही भेद नाही. मग शब्द वर्णन करील कशात.
ज्ञानोबारायांनी शब्दखंडन नावाचं अमृतानुभवामध्ये 6वं प्रकरण लिहिलं. अगोदर शब्दाचं वर्णन केलंय 11व्यामध्ये. शब्दाला असं वर 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 चढवलंय. किती शब्द, किंबहुना शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो. नाही, अमृताचा विशदो आरसा नव्हे. हा आरसा नाही का म्हटले? बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो परी अमृताचा विशदो आरसा नव्हे. बाप रे बाप म्हटले काय शब्दाचा उपयोग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात सगळं काही शब्दामुळे, सगळी सृष्टी तुम्हाला कशामुळे कळते? शब्दामुळेच कळते. हा देवटा आहे म्हणे, देवटा. हो, धर्म अधर्म सगळं दाखवणारा दिवा कोण आहे? शब्द. विधिनिषेधाचे वाटा हाची दावी देवटा. बंधाला दाखवतो, मोक्षाला दाखवतो. असा शब्दाला वर चढवलं 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 11व्या होईपर्यंत. आणि लगेच ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो. मनत जरी असला तुम्ही तरी सुद्धा याही संबंधो नाही येत. याचा सुद्धा इथं काही संबंध नाही. परमात्म्याला शब्द त्या ठिकाणी प्रगट करू शकत नाही. परमात्म्याला शब्द का प्रगट करू शकत नाही? अमृतानुभवामध्ये ज्ञानोबारायांनी 3 प्रकारे शब्द कसा परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही हे सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही म्हणता की शब्द स्मरण करून देतो. शब्दाचे फार मोठे उपकार आहेत. शब्द परमात्म्याचं स्मरण करून देतो. पण ज्याचं विस्मरण होत असतं त्याचं स्मरण करून द्यावं लागतं. परमात्म्याचं कधी विस्मरणच होत नाही तर तुमचा शब्द स्मरण करून देऊन काय करणार आहे म्हटले. परमात्म्याचं कधी विस्मरण होतं का? परमात्मा हा नित्य अपरोक्ष सांगितलाय, त्याचं कधीही विस्मरण होत नाही. स्मरण त्या गोष्टीचं करून द्यावं लागतं जी गोष्ट परोक्ष असते. आपल्याला ज्या गोष्टीचं स्मरण होत असतं ती गोष्ट परोक्ष असते तर अपरोक्ष असते? परोक्ष असते. मी जंगलात वाघ पाहिला ना, आता मला त्याचं काय झालं? स्मरण झालं. पूर्वी मी सुख अनुभवलं, दुःख अनुभवलं, त्याचं मला आता काय होतंय? स्मरण होतंय. स्मरण जे असतं ते परोक्ष वस्तूचं होत असतं, नित्य अपरोक्ष वस्तूचं स्मरण नाही. मागे मी गोष्ट सांगितली होती. ते गीता प्रेसमध्ये एक हनुमान प्रसाद पोद्दारजी म्हणून होऊन गेले. भाईजी त्यांना म्हणायचे. खूप मोठे ते भक्त होते, साक्षात्कारी होते, सगुण साक्षात्कार होते. भगवंताचं भजन चिंतन करत असताना एकदा असेच बसलेले होते आणि त्यांच्याकडे एक संत आले. तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, रडत होते. ते साधूने विचारलं, संतांनी विचारलं, का हो भाईजी काय झालं तुम्हाला, कशा करता रडताय? ते म्हणले महाराजजी वाईट वाटतं म्हणले, आजकाल देवाचं विस्मरण फार होतं. काय म्हणले? देवाचं विस्मरण होतं, स्मरण झालं पाहिजे. ते संत होते, ते संत आता साक्षात्कारीच होते. ते म्हटले तुम्ही याचा विचार करा, तुम्ही विनाकारण खेद करताय. म्हटले विस्मरण कोणाची कृपा आहे सांगा, विस्मरण कोणामुळे होतंय मला सांगा. म्हणे जसं स्मरण देवामुळे होतं तसं विस्मरण सुद्धा देवाचीच कृपा आहे. भगवान स्वतः गीतेत सांगतात मत्त स्मृतीर ज्ञान मपोहनंच. स्मृती, ज्ञान आणि आपोहन म्हणजे विस्मरण माझ्यामुळंच आहे. परमात्मा नसता तर स्मरणही नाही, विस्मरणही नाही. स्मरणाचाही प्रकाशक तो आहे, विस्मरणाचा प्रकाशक तो आहे. विस्मरण सुद्धा मला देवच देतोय असं म्हटलं की विस्मरण स्मरण होऊन जातं. एवं स्मरणास्मरणे स्मरणास्मरण नाही तरी स्मारके काज काही. म्हणून ये ठाई बोलू न स्मरे. ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये 6वं प्रकरण आहे. 3 ओव्यामध्ये शब्द स्मारक कसा नाही हे सांगितलं. म्हणजे जवळजवळ 13 ते 18 ओव्यामध्ये अमृतानुभवाच्या 6व्या प्रकरणात शब्द स्मारक कसा नाही सांगितलं. म्हटले ठीक आहे, नाही स्मरण करून देत ना,
मग शब्दाचा उपयोग असा आहे, शब्द अविद्या घालवतो. अविद्या घालवतं. मग म्हटले ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही अविद्या आणली कुठून मला सांगा पहिले. म्हणून 20 ते जवळजवळ 74 होईपर्यंत ज्ञानोबाराय त्या अविद्येचा धुंडोळा घेतात. कुठून आणली अविद्या आणि कुठे अविद्या सांगा, तुम्ही अविद्या सिद्ध करून दाखवा, म्हणजे मग तुमच्या शब्दाचा आम्ही उपकार मानू. अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. म्हणून अविद्याच नाही. सूर्याने कधी अंधार पाहिला का? तिथल्या वया फार सुंदर आहेत सगळ्या ज्ञानोबाराच्या. मी अमृतानुभव नाही आणला, परंतु सूर्य काय, सूर्याशी अंधारू काही झाला होता गोचरू. प्रकाशाच्या ठिकाणी अंधार कधी राहू शकत नाही, त्याप्रमाणे अविद्या कधी परमात्म्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. आणि अविद्या नाही म्हणून अविद्या घालवण्याकरता शब्दाची गरज नाही. आणि तिसरा पक्ष घेतला ज्ञानोबारायांनी. त्या ठिकाणी सांगतात, ठीक आहे, नाही स्मरण करून देत शब्द, नाही अविद्या, कमीत कमी परमात्म्याचं प्रकाशन तरी शब्द करून देत असे. तैसा आत्मराज तव ज्ञान मात्रची भरीव, ज्ञाने ज्ञानाशी खेव कैसे दिजे. म्हणजे आत्म्याला काय प्रकाशन दुसरीकडून करून घ्यायची गरज आहे का? शब्दाने आत्म्याचं प्रकाशन केलं म्हणजे त्या ठिकाणी काजव्याने सूर्याचं प्रकाशन केलं असं म्हणावं लागेल. भर दिवसा एखादा मनुष्य त्या ठिकाणी दिवा पेटून घराच्या बाहेर निघाला, म्हटले काय करताय, म्हटले सूर्याला पाहायला चाललोय. कशाने? असा उदाहरण दिलंय तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी. तसा आत्मा जो सूर्यासारखा आहे आणि हा शब्द म्हणजे दिवटी आहे बारकी. हो, अहो काय, सूर्य उगवल्यानंतर चंद्र सुद्धा त्या ठिकाणी लोपून जातो. तिथं काजवा काय, काजव्याचं तेज काय हो, सहस्र कर्णाची दिठी, पुढे चंद्रोही लोपे किरीटी, ते खद्योत काय होटहोटी आपुलेनी तेजे. म्हणून शब्दाचं काही काम नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, शब्दे विना संवादू दुजे विना अनुवादू, हे तव कैसे निगमे परेही परते, बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. म्हणून न पवता जयाते, काय बोलताय ज्ञानोबाराय बघा तुम्ही, न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते, बोलणे मागवते ओसरले. त्या ठिकाणी बोलणं जे आहे ते ओसरलं, पण ते बुद्धीला घेऊन ओसरलं. मग तुम्ही म्हणाल नाही शब्द त्या ठिकाणी जाणू शकत, शब्दाने परमात्म्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही, कमीत कमी बुद्धीने तरी परमात्मा जाणला जाईल की नाही. तर तो परमात्मा बुद्धीने सुद्धा जाणला जात नाही. अशा ज्ञानेश्वरीत कितीतरी ओव्या आहेत, परमात्मा बुद्धीने जाणला जात नाही. जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया कीर जोगे. काय होईल? बुद्धी सुद्धा काय परिच्छिन्न आहे. बुद्धीचा प्रकाशक परमात्मा आहे. बुद्धी त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत असते. म्हणून बुद्धी सुद्धा परमात्म्याला जाणू शकत नाही. एखादा म्हणायला लागला, शब्दाने तुम्हाला सांगायला लागला, मी परमात्म्याला पाहिले, मी परमात्म्याला पाहिलंय, त्याने परमात्म्याला पाहिलंय का? तुकाराम महाराज म्हणतात, तोची लटक्या माझी भला मने म्या देव देखिला. हे निर्गुण परमात्म्याचं चाललंय बरं का, सगुणाचं नाही. सगुणाला पाहू शकता, पण निर्गुणाला पाहण्याचा विषय नाही, तो सांगण्याचा विषय नाही, तो जाणण्याचा सुद्धा विषय नाही. श्रुती माता म्हणते, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसा, अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानता. जो म्हणतो मी जाणलं त्याने जाणलंच नाही, आणि जो म्हणतो मी जाणलं नाही त्याने जाणलं. जाणीव करी तोची नेने
आथिलेपण मिरवितीची उणे, आम्ही झालो ऐसे मने, जाणे तोची नेणे. अमृतानुभवात ओवी आली, जाणे तोची नेणे आणि नेणे तोची जाणे. जो जाणतो म्हणतो ना त्याने अजून जाणलं नाही, त्याने अजून जाणलं नाही. आणि जो म्हणतो ना मी जाणलं नाही, आणि जाणे तोची नेणे, नेणे तोची जाणे. आता ते आता के आसने जिने ज्ञाना अज्ञाना. आता तिथे ज्ञानही नाही अज्ञान नाही, असं ज्ञानरूप परमात्मा स्वरूप आहे. त्याला जाणण्याचा थोडक्यात विषय नाही. जो म्हणतो ना तो जाणण्याचा विषय नाही, तो जाणणे स्वरूप आहे. ते माझं स्वरूपच आहे, मी मला कसं काय जाणेल. डोळा सगळं पाहतो, पण डोळा डोळ्याला पाहतो का. आपुलिया बुबळा दृष्टी आसोनी आखम डोळा, तैसा आत्मज्ञाने दुबळा ज्ञानरूप जो म्हटले चांगले उपासक. म्हणून त्या ठिकाणी आत्मा सगळ्याचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशात सर्व प्रकाशित होत आहे. तो सगळ्याला जाणतो, पण त्याला कोणी जाणू शकत नाही. किंबहुना स्वतःही स्वतःला जाणू शकत नाही. असा जो ज्ञानरूप आहे, ज्ञातृज्ञाविन नुसदेचे जे ज्ञान, ऐसे जे काही एक. आता मन ज्ञानोबरांनी काही शब्द वापरला, ऐसे जे काही एक. आता त्याला काही जरी म्हटलं तरी तुम्ही म्हणणार तुम्ही कसं काय सांगितलं. सांगता येत नाही म्हणताना तुम्ही काहीतरी सांगितलंच, काहीतरी शब्द म्हटला, ब्रह्म म्हटला, आत्मा म्हटला, मग ज्ञानोबराय म्हणतात ऐसे जे काही. हो, काही ठिकाणी म्हटले काही बाई जे, काही बाई जे म्हटले. ऐसे जे काही एक, असं जे काही आहे. बोला बुद्धीशीही अटक, जे शब्दाला आणि बुद्धीला सुद्धा अगम्य आहे. हो, शब्दाशिवाय कळत नाही, पण शब्दाने कळत नाही. बुद्धीशिवाय कळत नाही, पण बुद्धीने कळत नाही. बघा काय कळलं तर. कारण बुद्धीने कळत नाही हे बुद्धीनेच कळतं, आणि शब्दाने कळत नाही हे सुद्धा. एवढं लक्षात ठेवा. ऐसे जे काही एक, बोला बुद्धीशीही अटक, ते द्यावया मीख खेवाचे केले. आता ते द्यायचं आहे अर्जुनाला, आणि देण्याकरता म्हणून भगवंताने निमित्त कशाचं केलंय, आलिंगन देण्याचं निमित्त. आणि अर्जुनाला देवाने काय केलं, एकदम आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर काय केलं, हृदया हृदय एक झाले. ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐशे अर्जुना. काय झालं, ते हृदया हृदय एक झाले. कसं आलिंगन पाहिजे बघा. हो, नाही तर धृतराष्ट्राने सुद्धा भीमाला आलिंगन दिलं. असं आलिंगन नको. तुम्ही आम्ही सुद्धा आलिंगन देतो, पण आलिंगन द्यायचं म्हणून मनुष्य देतो आलिंगन. देवाला भेटत असताना कसं भेटलं पाहिजे, संतांना भेटत असताना कसं भेटलं पाहिजे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोड, ऐसा संतांचा महिमा झाली बोलाय. त्यांच्या आलिंगनामध्ये संत भेटती आजी मज ज्ञानोबराय म्हणतात, तेने मी झालो चतुर्भुज. त्यांच्या आलिंगनात ते सामर्थ्य आहे, पण ते देत असताना आपण सुद्धा तसं आलिंगन त्यांना दिलं पाहिजे. त्यांनी दिलं आलिंगन, आपण जर चोरून ठेवलं तर मग त्यांच्या आलिंगनाचा आपल्याला फायदा होणार नाही. आता इथे आलिंगन देणारा भगवान आहे आणि आलिंगन स्वीकारणारा भक्तराज आहे, आणि दोघांचं एकमेकाविषयी अतीव प्रेम आहे. आणि म्हणून त्या प्रेमामध्ये, त्या आलिंगनामध्ये काय झालं ते वाचा, ज्ञानेश्वरीत लिहिलंय पुढच्या वेळी. काय झालं, हृदया हृदय एक झाले. आलिंगनाने काय झालं, हृदया हृदय एक झाले. देवाचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय
हे काय झालं? एक झालं. म्हणजे काय झालं? आता इथे हृदय शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? हृदय म्हणजे प्रेमयुक्त अंतःकरण. जे प्रेमयुक्त अंतःकरण आहे ते अर्जुनाचं अंतःकरण आणि परमात्म्याचं अंतःकरण आता वेगळं राहिलं नाही. ते काय झालंय? एक. परमात्माच अंतःकरणामध्ये अर्जुनाच्या आहे आणि अर्जुनाच्या देवाच्या अंतःकरणात कोण आहे? अर्जुन आहे. आणि दोघेही आता परमात्मा स्वरूप झालेले आहेत. एक हृदय कधी होईल? दोन्ही हृदयात त्या ठिकाणी समान असेल तर एक होईल, नाहीतर हृदय एक होऊ शकत नाही. बाहेरून भेट होईल, पण हृदय एक होण्याकरता त्या हृदयात असलेलं तत्व एक पाहिजे. भगवान म्हणतात काय? 15.5 मिसळावे, 15.5 व्हावे. हो, माझे आलिंगना उचित तोचे अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाचे. आकाशाला आलिंगन द्यायचं तर कोणी आलिंगन द्यायचं? दुसरं आकाशच पाहिजे बरं का. नाही तर आकाशाला आलिंगन देण्याकरता आपण गेलो काय? आकाश केवढं ना आपण काय? त्याच्यासारखं झालं तर आलिंगन देता येते. आता अर्जुन महाराज देवासारखे झाले. म्हणून हृदय हृदय एक व्हावं लागतं. एक होण्याकरता त्या हृदयात आणि या हृदयात आता एक रूपता आलेली. अर्जुनाच्याही हृदयाचं अंतःकरणामध्ये आता परमात्माच आहे आणि परमात्मा तर परमात्मा रूप आहेच आहे. त्यामुळे आलिंगन घडलं. हृदय एक झाले. आणि हे करत असताना भगवंतांनी काय केलं? ये हृदयीचे ते हृदय घातले. हो, आता आहेच, पण आणखीन भगवंतांनी काय घातलं दुसरं? अर्जुनाकडे नाही का परमात्मा स्वरूप? आहेच. अहो, परमात्मा स्वरूप तर सर्व ठिकाणी व्यापक रीतीने आहे ना. पण आता परत तो अर्जुनाचा जो बोध आहे तो भगवंतांनी काय केला? आणखीन प्रज्वलित केला. तो बोध आणखीन दृढ केला असं करा. किंवा आपलं प्रेम, ज्ञानोत्तर भक्तीचं प्रेम पुन्हा अर्जुनात घातलं असं म्हणा. ये हृदयीचे ते हृदय घाते. म्हणजे देवाने आपल्या हृदयातलं जे ज्ञान आहे ते अर्जुनाच्या हृदयात घातलं. आणि द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. अर्जुनाला आपल्यासारखं करून टाकलं. अर्जुन होतेच, पण काही थोडाफार त्यात कमीपणा असेल, दृढबोध नसेल. म्हणून आता भगवंताने आपल्यासारखा अर्जुनाला केलंय, परंतु कसं केलंय? द्वैत न मोडिता केले. द्वैत तसं शिल्लक ठेवलंय. म्हणजे बाहेरून अर्जुनाला माहिती आहे मी अर्जुनच आहे, हा परमात्माच आहे, पण तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. मी आणि परमात्मा भिन्न नाही. स्वरूपाने आम्ही दोघे एकरूपच आहोत, पण की भक्ती सुखा लागी आपणची दोही भागी वाटोनी अंगी. आता भगवंताला परत अर्जुनाबरोबर बोलायचं आहे, प्रेम भक्तीचा आनंद घ्यायचा आहे, म्हणून द्वैत शिल्लक ठेवलंय. द्वैत जर गेलं असतं सगळं तर काय झालं असतं? अर्जुन बसला असता एकदम समाधी लावून. आणि मग आता युद्ध कोण करणार? आता युद्ध करायचंय, सगळं कार्य पुढचं करायचंय, पण हे सगळं कार्य करण्याकरता स्वरूपाने त्याला बोध दिलाय. विपाव अहंभाव याचा जाईल, मी तेचे हाजरी होईल, मग काय किजेले एकलिया. आणि हे सगळं मोठं कार्य करायचंय धर्मसंस्थापनेचं, अर्जुनाच्या माध्यमातून करायचंय. म्हणून देवाने आलिंगनाच्या माध्यमातून देवाने अर्जुनाला आपल्यासारखं केलंय, पण द्वैत न मोडता केले.
मर्यादा श्रीकृष्ण नाथो उल्लंघन आहे, बरोबर. पूर्ण ब्रह्म झालाय तो, पण पुढील साधावया कार्यार्थ अजून युद्ध करायचं राहिलंय शिल्लक, म्हणून द्वैत न मोडिता केले. द्वैत शिल्लक ठेवले, द्वैताचा पडदा आहे आणि आज्ञांतर घालवलंय, पण आता शरीर अजून तसंच आहे. व्यवहार होणार आहे अर्जुनाकडून पुढचा. भगवान परमात्म्याने काय केली, अर्जुनावर एक दीक्षा केली. याला काय म्हणतात, शक्तिपात दीक्षा. आलिंगनाच्या द्वारे शक्तिपाताची दीक्षा केली. त्या देवीच्या चरित्रामध्ये सुद्धा सांगितलंय. एक कोणतरी देवी भागवतामध्ये आलेले उत्पत नावाचा एक ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि शापामुळे तो एकदम निर्बुद्ध आहे, काही त्याला कळत नाही. ध्यान करत बसतो परंतु त्याला काही बुद्धी नाही, काही नाही. आणि काय देवीने ठरवलं त्याच्यावर कृपा करायची. एकदा तो उत्पत जो आहे तो आश्रमात बसलेला आहे. समोर जो आहे एक व्याध होता, त्या व्याधाने एक शिकार केली आणि ती जी शिकार आहे त्या उत्पताच्या समोर आली आणि त्याला ते रक्त वगैरे पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं. आणि उत्पत जो होता तो त्या ठिकाणी त्या शिकारीकडे पाहून, त्या व्याधाकडे पाहून त्याच्या तोंडातून आई शब्द बाहेर निघाला. कोणता? आई. पण इतक्या तळमळी निघाला, प्रेमाने निघाला, चांगल्या भावने निघाला. आणि ते शिकार निघून गेल्यानंतर तो व्याध आला. व्याध आल्यानंतर विचारू लागला, हे शिकार माझी इकडे गेली का तिकडे गेली, कुठं सांगा. आता तो विचार करायला लागला, मी जर खरं सांगितलं इकडे गेली शिकार तर हात्याला जाऊन मारेल, नाही सांगितलं तर मला खोटं बोलल्याचा दोष येईल. काय करावं म्हणून तो म्हटला, आता आपलं वेळेचं सोंग घ्या. आणि परत तो म्हटला आई, म्हणजे चांगल्या करता 2 वेळा आई म्हटलं. तिथे आई जे आहे हे काय आहे, शक्तीचं मंत्राचं बीज आहे. म्हणून म्हणतो आई गिरी नंदिनी म्हणतो ना आपण. आई गिरी नंदिनी म्हणजे ती गिरी नंदिनी पुढं पण पहिला आहे ते बीज आहे. त्या बीजाचा उच्चार झाल्यानंतर त्याच्यासमोर आदिशक्ती प्रगट झाली. म्हणले मी तुझ्यावर प्रसन्न आहे, चांगल्या करता तू आहे म्हटला. आणि शक्तीने त्याच्या बुद्धीमध्ये संचार केला, ज्ञानाचं त्या ठिकाणी स्फुरण केलं आणि तो 1 नंबरचा काय झाला, विद्वान झाला. म्हणजे याला काय म्हणायचं, शक्तिपात दीक्षा. तसं भगवंतांनी शक्तिपात दीक्षा दिली आणि त्या शक्तिपात दीक्षेमुळे काय झालं, कशाप्रमाणे शक्तिपात दीक्षा आहे म्हटले, ज्ञानोबाराय वर्णन करतात. वाचा पुढची होई. दीपे दीप लाविला तैसा परिशंगू तो झाला, द्वैत न मोडता केला आपण पे पार्थू. याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. उद्या 4 वाजता.